बोले तैसा चाले त्याची बंधावे पावले ही एक म्हण आपल्याला परिचित आहे। 1.5 वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी सातारा जिल्हा गेस्ट हाऊस मध्ये एका भाजपच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की इथं उपस्थित असणारे आम्ही सर्वजण आमदार होणार आहोत। त्यामध्ये अतुल बाबा भोसले होते, त्यामध्ये जयकुमार गोरे साहेब स्वतः होते, मनोज दादा घोरपडे होते आणि धैर्यशील दादा कदम होते। गत विधानसभेमध्ये हे तिन्ही आमदार झाले आणि उरले होते फक्त धैर्यशील दादा कदम। मग जो शब्द दिला तो पाळला, त्याप्रमाणे आमदार गोरे साहेबांनी धैर्यशील दादा कदम यांना विधान परिषदेवर संधी देऊन एक मोठा उच्चांक मिळवला आणि दिलेला शब्द पाळला। मित्र असावा तर भाऊंसारखा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोले तैसा चाले त्याची बंधावे पावले ही एक म्हण आपल्याला परिचित आहे। 1.5 वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी सातारा जिल्हा गेस्ट हाऊस मध्ये एका भाजपच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की इथं उपस्थित असणारे आम्ही सर्वजण आमदार होणार आहोत। त्यामध्ये अतुल बाबा भोसले होते, त्यामध्ये जयकुमार गोरे साहेब स्वतः होते, मनोज दादा घोरपडे होते आणि धैर्यशील दादा कदम होते। गत विधानसभेमध्ये हे तिन्ही आमदार झाले आणि उरले होते फक्त धैर्यशील दादा कदम। मग जो शब्द दिला तो पाळला, त्याप्रमाणे आमदार गोरे साहेबांनी धैर्यशील दादा कदम यांना विधान परिषदेवर संधी देऊन एक मोठा उच्चांक मिळवला आणि दिलेला शब्द पाळला। मित्र असावा तर भाऊंसारखा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।